आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. खटावमध्ये आमदारांच्या उद्घाटन फलकाची तोडफोड, ग्रामस्थांच्यात संताप. खटाव येथील सोमेश्वर मंदिर परिसरात काँक्रिटीकरण, रस्ता व इतर सुविधा यासाठी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निधीतून मंजूर 15 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन 2 महिन्यापूर्वी आमदार नायकवडी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या उद्घाटनाचा डिजिटल फलक काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून खाली पाडला. या प्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. फलक तोडणाऱ्याचा ग्रामस्थातून निषेध होत असून तात्काळ संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या सोमवारी अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती शिवसेना कामगार संघटना सांगली जिल्ह्याने दिली आहे. तसेच संघटनेनेही या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. खटावहून प्रतिध्वनी चॅनलसाठी सुभाष तेली.